ऑल इंडिया जमियतुल कुरेशनं दिले खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन। वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची चंद्रपूर जिल्ह्यातील ऑल इंडिया जमियतुल कुरेश त्यांच्या वरोरा निवासस्थानी भेट घेऊन कुरेशी समाजाला व्यापार क्षेत्रात येत असलेल्या समस्यांबाबतचं निवेदन दिलं आहे। कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाबाबत कायदेशीर अडथळे अन्याय थांबवण्यासाठी शासनस्तरीय त्वरित निर्णय घेण्यासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून सकारात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या प्रसंगी केली। ऑल इंडिया जमियतुल कुरेशीचे अब्दुल रज्जाक कुरेशी, सय्यद रमजान अली, करीम कुरेशी, अब्दुल नबी कुरेशी, अज्जू कुरेशी, मुंतजीर कुरेशी, शहजाद कुरेशी, अंसार कुरेशी, जमील कुरेशी, शाहनूर कुरेशी, जाकीर कुरेशी, जावेद कुरेशींसह फार मोठ्या संख्येमध्ये कुरेशी बांधव उपस्थित होते। जमियतुल कुरेशनं आपल्या निवेदनामध्ये सांगितलं की महाराष्ट्रातील कुरेशी समाज पारंपरिक कायदेशीररित्या पशु व्यापार, वाहतूक, कत्तल व्यवसायात आहे। मात्र अलीकडेच विविध ठिकाणी जातीय अत्याचार, बेकायदेशीर FIR, गोरक्षण केंद्रातून जनावरं विक्री, चोरी होणं, पोलीस गोरक्षक कारवाया, व्यापाऱ्यांना अत्यंत त्रास या प्रकाराच्या घटनेमध्ये वाढ झाली। त्यामुळे समाजावर आर्थिक, सामाजिक, कायदेशीर आणि प्रतिष्ठेचा प्रचंड भार येतोय। तसेच समाजाच्या अधिकारावर गदा आणला जात असून आर्थिक, सामाजिक, मानसिक त्रस्त समाजानं बेकायदेशीर कृत्यांना त्रासाला कंटाळून आपला व्यापार बंद पुकारलाय। त्यामुळे यातून महाराष्ट्रातील शेतकरी व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे। मास एक्सपोर्टच्या कंपन्या बंद पडत आहेत। त्याचा मोठा फटका राज्याच्या तिजोरीला बसत आहे आणि या व्यवसायातून आपला भारत देश जगामध्ये सर्वात जास्त बीफ एक्सपोर्ट करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। परंतु सदरहू समाजावर आजही अन्याय सुरू असून रास्त आणि कायदेशीर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समाज खरेदी विक्री करणार नाही, सदरहू कंपन्यांचा माल देणार नाही असे निर्णय घेण्यात आले असल्याचं देखील या प्रसंगी सांगण्यात आलं आहे। कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळानं 10 मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहेत। हे मात्र विशेष। सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापार बंद आणि संविधानिक आंदोलन सुरूच आहे। पुढे पाहू होणार तरी काय कुरेशी समाजाला केव्हा मिळणार न्याय हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे।